अमित शहा यांच्याकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले. उद्धव ठाकरे यांचा दावा. आईची शपथ घेऊनही गद्दारी केली. मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःची खोक्यांसोबत सोयरीक जुळवली. उद्धव ठाकरेंचा वाशिममधून खासदार संजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल. भर सभेत ऑडिओ क्लिपही ऐकवली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची शपथ घेतली नव्हती. ठाकरेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवर फुटीर खासदार संजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया. तर सिद्धार्थ देवळे तयारीला लागा. 3 वर्ष तुमच्या हातात. 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडून उमेदवार जाहीर. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानामध्ये उतरा. फुटीर खासदारांना ठाकरेंचे हे आव्हान. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा धावता दौरा. तर किती कार्यकर्त्यांना भेटणार? संजय शिरसाट यांचा सवाल. मोदींच्या आवाहनाला ठाकरेंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. फडणवीसांसोबतच्या एकत्र विमान प्रवासावर शिरसाट यांची प्रतिक्रिया. गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा. 12 वर्ष मोदी विकास करू शकले नाही, हे काय करणार? पंतप्रधानांचं फुटीर खासदारांना संजय राऊत यांचा खोचक खुला. मुख्यमंत्र्यांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय बैठक. काय घडलं तुम्हाला लवकरच कळेल. फडणवीसांसोबतच्या एकत्र विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. विमानापेक्षा इमान महत्वाचा. कपटी मित्र किती घातक असतो हे फडणवीसांना माहिती आणि याची जाण. ठाकरे फडणवीसांच्या एकत्र प्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे भाष्य. शिंदेंच्या आमदारावरती 40 लाखांच्या खंडणीचा आरोप. ठाकरे सेनेच्या रवी किरण इंगवले यांचा व्हिडिओ बॉम्ब. आमदार राजेश क्षीरसागर यांना 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख. आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचे हे वक्तव्य. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. व्हिडिओ एडिट करून माझ्यावरती आरोप. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. खंडणीच्या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांचं हे स्पष्टीकरण. टीईटीचा पेपर फुटला. उद्या होणारी परीक्षा रद्द. ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती. प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण भिवंडीमधून ताब्यात. टीईटी पेपर फुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा. कुणाची गय करू नका. फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना. टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची मागणी. मुख्यमंत्र्यांकडून आता पेपर फुटी प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश. दोषींवर कठोरात कठोर कारवाईचा इशारा. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलं. टीईटी पेपर फुटीवरून राहुल गांधी यांची सरकारवरती टीका. हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट उधळला. मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पेनकिलर म्हणून उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्यांचं वाटप. झिंक फॉस्फाईड मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त. आरोपी अटकेत. प्रकरणात दहशतवादी कट असल्याचा देखील संशय. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती. ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार. अल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू तर नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार. शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही. विशेष लेखातून मुख्यमंत्र्यांनी केला आश्वस्त.